आमदार शिवाजी पाटील म्हणतात, मुश्रीफ मुक्त गोकुळ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला महायुतीचे सगळे नेते म्हणतात, आम्ही महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवू. आता आमदार शिवाजी पाटलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून खऱ्या अर्थानं पडद्यामागे कोण सूत्र फिरवतंय हे फक्त कोल्हापूरलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला समजलेलं आहे. पण सर्वसामान्य कार्यकर्त्याची काय अडचण झाली आहे? एका बाजूला शिवाजी पाटलांची वक्तव्य, दुसऱ्या बाजूला महायुतीच्या नेत्यांची वक्तव्य. मग आता नेमकं काय होणार? महायुती म्हणून एकत्र गोकुळची निवडणूक होणार, की प्रत्येकजण इंडिपेंडेंटली हे इलेक्शन लढवेल, की कदाचित मुश्रीफ साहेब वेगळा विचार करून आमदार सतेज पाटलांच्या सोबत जाऊन हे इलेक्शन लढवतील का? अशी ही एक संभ्रम अवस्था आहे. आणि प्रत्यक्षात सुद्धा जर कोल्हापुरात तुम्ही जर निरीक्षण केलं असेल किंवा चर्चा ऐकल्या असतील तर गोकुळचे माजी संचालक, मग राष्ट्रवादी, जनसुराज्य पक्ष आणि शिवसेना हे एका बाजूला आणि भाजपाचे सगळे माजी संचालक दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या बैठका करताना दिसतायत. आणि हीच अडचण कुठे ना कुठे संभ्रम अवस्था निर्माण करताना दिसते. थोड्या वेळासाठी असं समजूया की मुश्रीफांना बाजूला ठेवून महायुती एकत्र आली सुद्धा. मग ही एकत्र आलेली महायुती एकसंघ राहील का? आणि मुश्रीफांना बाजूला ठेवून या महायुतीला गोकुळ जिंकता येईल का? असे प्रश्न निर्माण होत आहेत. याची कारणं खूप सोपी आहेत. गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंत्री मुश्रीफांची सहकार क्षेत्रात खूप मोठी ताकद वाढलेली आहे. मग त्याच्या पाठीमागची कारणं पण क्लिअर आहेत. एक, साखर कारखाने असतील, केडीसी बँक असेल आणि त्यांचा स्वतःचा गोकुळमध्ये असणारा इंटरेस्ट, याच्यामुळे त्यांचा सध्या सहकार क्षेत्रात कॉम्पिटिटिव्हनेस कुणी नाही आहे हे क्लिअर आहे. त्यांच्या सोबत जो राहील तो विजयाच्या बाजूला जाईल असं साधारण कोल्हापूरमध्ये चित्र आहे. कारण बघा, सध्या माजी आमदार ए.वाय. पाटील, राजेश पाटील, झेडपीचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे मुश्रीफांच्या बाजूने आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गोकुळची सत्ता पालटणारे, महत्त्वाची भूमिका असणारे माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील हे मुश्रीफ नसणाऱ्या महायुतीमध्ये जातील का? हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा कुठे ना कुठे कल्पना आहे की आपल्याशिवाय महायुती होणार नाही. म्हणूनच मुश्रीफांनी कधीही अग्रेसिव्हली आमदार शिवाजी पाटलांच्या वरती स्टेटमेंट केलेलं नाही. फक्त ते रिसेंटली एका पत्रकार परिषदेत काय बोलले की त्यांनी माझ्यावरती आरोप केलेत की कोविडच्या काळामध्ये मी नोट बदली करून घेतली, असा शिवाजी पाटलांनी माझ्यावरती आरोप केलाय. आणि तो आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे द्या असं त्यांनी सांगितलं होतं. आणि तो पुरावे देण्याचा वेळ आता निघून गेलाय. आणि त्यामुळे कदाचित फौजदारी बदनामीचा दावा करण्याचा मी विचार करतोय आणि तसा सल्ला सुद्धा घेतोय, असं त्यांनी एक स्टेटमेंट रिसेंटली पत्रकार परिषदेत केलंय. पण ते सुद्धा नेहमी हेच म्हणतायत की तुम्ही काळजी करू नका, आम्ही महायुती म्हणून एकत्रच लढू. अशा स्टेटमेंटने कुठे ना कुठे ते वेळ मारून येण्याचा प्रयत्न करतायत का? अशी सुद्धा एक चर्चा आता सध्या कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गेले 2 दिवस एक चर्चा जोर धरताना दिसतीये. कोल्हापूर पासूनच थोड्या अंतरावरती असणाऱ्या शेंडा पार्कातील एका इमारतीमध्ये मंत्री मुश्रीफांनी एक गुप्त बैठक घेतली अशी चर्चा आहे. आणि या बैठकीला भाजपा सोडून राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी संचालक हजर होते अशी चर्चा आहे. याच बैठकीमध्ये मंत्री मुश्रीफांनी स्वतःचं मन तर मोकळं केलंच, सोबतच त्यांनी या संपूर्ण संचालक मंडळाला आत्मविश्वास देखील दिलेला आहे असं म्हटलं जातंय. ते काय बोलले? आत्ताच्या घडीला अजितदादांसारखा खमक्या नेता आपल्या पाठीशी नसल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी स्वतःच्या जीवावर ओढून न्याव्या लागतायत असं ते म्हणाले. पण यासोबतच ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत आणि योग्य त्या गोष्टी ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत अशीही त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि त्यामुळेच कुठे ना कुठे हे संचालक मंडळ थोडासा आत्मविश्वासात आलेलं दिसतंय. आणि या बैठकीनंतरच लगेचच ते शिर्डीला रवाना झाले आणि शिर्डीमध्ये साई चिरणी लीन झाले. कारण या माजी संचालक मंडळाला कुठे ना कुठे राजकारणामध्ये जर टिकून राहायचं असेल तर श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जपावा लागेल असं लक्षात आलंय, असं आता आपल्याला वाटायला लागलेलं आहे. आता एक कळीचा मुद्दा, जेव्हापासून गोकुळच्या निवडणुकीचा विषय सुरू झालाय तेव्हापासून प्रत्येक बारीक सारीक गोष्ट ही मुंबईतील बलाढ्य शक्तीकडे जाऊन थांबताना दिसते. मग ते स्वतः आमदार शिवाजी पाटील असू देत, नावेद मुश्रीफांनी जाऊन घेतलेली भेट असू दे, किंवा प्रशासक नेमण्याचा विषय असू दे, प्रत्येक विषय तिथेच चाललेला आहे.
बऱ्याचदा मंत्री मुश्रीफांनी सुद्धा आमदार पाटलांना उत्तर देताना महायुतीचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील, महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील असं स्टेटमेंट करत कुठे ना कुठे या शक्तीचा गोकुळच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे असंच अधोरेखित केलेलं आहे. आता हा वाढलेला हस्तक्षेप कोल्हापूरमधील सर्वसामान्य जनतेला कितपत पटलाय हा सुद्धा एक विचार करण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल गोकुळच्या राजकारणामध्ये जे काही सध्या चालू आहे याबद्दल काय वाटतं हे मला कमेंटमधून नक्की कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.